जय शिवराय भावानं, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज आहे आपल्या मुरुडमध्ये. मुरुड म्हणजे ना मुरुड दापोली ना मुरुड जंजिरा. हे मुरुड आहे आपल्या साताऱ्यातील पाटण तालुक्यातील मुरुड. आज पूर्ण मी एक्सप्लोअर करणार, मला दाखवतो मुरुड गावामध्ये कसं काय. मुरुड डॅम पण आहे, ते आज आपण सगळं एक्सप्लोअर पाहणार आहोत. आता हळूहळू मी निघतो इथून, मला सगळं एक्सप्लोअर करतो कसं काय तिथं आपलं मत्स्यपालन वगैरे काय काय असतं. बऱ्यापैकी मुरुड डॅम आहे, तुम्हाला सगळं दाखवतच. कुठं आता मंदिराला इथलं शिव मंदिर दर्शन घेऊन इथून निघणार आहे मी आता. हो, माझ्यासोबत पुन्हा आहे बघा फिरायला. सोहम शेट आहे माझ्यासोबत सोहम शेट आहे. लय दिवसांनी माझ्या ब्लॉगमध्ये आलाय. भावाला काय टाइमच भेटत नाही. आज दोघं फिरणार. कमबॅक थांबलेला बघा. आता कमबॅक कसा करते बघूया. भाऊन आपली जायच्या आधी काय तर खाऊन घ्या. पुढे दुकान बिकान काय आहे, सगळं डोंगरात आहे. डोंगराळ भाग आहे. तर आम्ही आता मुरुडच्या दिशेने निघालो आहेत. सोहमशेठ बसले शेजारी. हे बघा कसा डोंगराचा रस्ता आहे. इतकं भारी वातावरण झालं ना आज. हे बघा पुढे दाखवतो. इकडे समोर टक झालंय आणि मागच्या साईडला हेच वातावरण झालंय. तडगीर टाकले सोन. ओके, गाडी आली आहे. सोनला गिरी टाकायला लावला. आपण फायनली घाटाच्या रोडला लागलेलो आहे. बघा पूर्ण घाट सेक्शन आहे आणि समोर तुम्हाला कोणतं डॅम दिसतो का. पुढं व्ह्यू बघा फक्त. बघा अजून पावसाळा चालू झाला नाही तोपर्यंत ढग कसं खाली दिसते बघा. पूर्ण हा मुरुडचा डॅम आहे आणि पूर्ण हा सगळा घाटाला रस्ता आहे. आपण बघा घाटाला लागलो आहे आता. आता ते दिसलं का पुढं सगळं सुकले का उन्हाळ्यामुळं. आता पुढे ढग कसं दिसतंय खाली आलं सगळं बघा. सगळं ढग खाली. अजून पावसाची सुरुवात आहे तोपर्यंत. आता आपण तिथे जवळ जाऊन हा व्ह्यू बघूया. जवळ जाऊन बघूया कसं वाटतं. आपण उतरून जरा बघूया. लोकेशन एवढं भारी वाटलं बाई लोक की म्हटलं उतरणं जरा बघा जरा. हे बघा हे समोर बघा. इथं अजून पावसाची सुरुवात नाही तोपर्यंत ढग खाली आले असते. तरी धरणाची साईज फक्त बघा. आता आम्ही जितक्या लांब आहे ना तर असं वाटेल लहान असेल तुम्हाला. इथं एका छोटं घर दिसतं. अशी कम्पेअर करा बघा. गाडी बघा तेवढे त्याच्या कंपेअरमध्ये तुम्हाला कळलं असेल अंदाज धरण किती मोठं आहे. बघा व्ह्यू किती मस्त दिसतंय. ढग असं वाटतंय ढग खाली डोंगर लावून टेकलेत. भावानं सगळा रस्ता आहे ना पूर्ण रस्ता घाटाचा आहे. कडे वाटेल काच खाली. आता मला दाखवते घाटातले डोंगर वगैरे कसे येते. आता सेकंड बघा ढग आले. असं वाटतंय आज पाऊस पडणार आहे आपल्या सातारा म्हणतोय. पाटणमध्ये आहे मी आता. मुरुड लावलोय तुम्हाला बोललो असं काय मुरुड धरणला. पूर्ण हा घाटाचा रोड आहे. इथं तारळी धरण पण आहे. तुम्हाला दाखवत आहे पुढं दिसतं नाही कामाने तारळी धरणाचे. आपण त्या जवळ पोचलोय. मला दाखवलं जवळ. हा रस्ता बंद होता करते दरड कोसळला तर प्रवेश बंद दिला पाहिजे पहिल्या वरती. तारळी धरण पातळी धरणाची किती कमी गेली आहे बघा. उन्हाळा इतका डेंजर इथे झालाय बघा. हे दिसते ना बघा इथपर्यंत असते पाणी बघा किती खाली गेलं. प्रवेश बंद आहे त्यामुळे जाऊ. असं वाटतं आता पाऊस पडणार आहे. ढग बघा तुम्ही वरती कसं झालंय. मुरुडच्या हा पवन चक्की बघा पुढं. मला म्हटलेलं तुम्ही येताना मला मत्स्यपालन वगैरे दाखवतो पण आम्ही ज्या मुहूर्त आलोय कुठला मुहूर्त काय माहिती. आज मंगळवार असल्याने बंद आहे बघा. इथे तर मच्छी वगैरे पकडते. आज मंगळवार असल्यानं तर कोणच नाही. अशा पाठी कुठल्या मुहूर्ताला रे आपण बाई. पुढं व्ह्यू बघा तुम्ही किती मस्त आहे. हे बघा डोंगर असे पूर्ण खाली आले सगळे. इथे असलं भारी वाटतंय ना शांत. इकडे थोडंसं ऊन आलंय फक्त पाण्याची पातळी खूप कमी गेली.
इथं पाणी इतकं असतं ना भरपूर आपल्या साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये धरण पाणी खूप कमी गेलंय जवळपास इथपर्यंत पाणी दिसतं ह्या लेवलपर्यंत बघा पाणी किती पूर्ण खाली लेवल आहे असं तलाव असल्यासारखं वाटतंय बघा इथं असते बघा मच्छी शॉप उघड असते हे बंद आहे इथं बघा बंदच आहे मंगळवारी आज कुठे काय नाही एक माणूस नाही काय नाही आज मंगळवारी आम्हाला ते काका म्हणले बंद असते बघा इथं काहीच नाही शांत मोकळं बघा किती मस्त दिसते ना जरा इथं की शांत वाटतं एकदम मस्त छान हे बघा पुढं पवन चक्की दिसते बघा पवन चक्की पाण्याची पातळी खूप लोक गेली ती बघा तारा मध्ये अच्छा अच्छा मध्ये बघा तारा कल्चर फिश फार्मच्या रेट वगैरे दिलेत बघा ह्या प्रमाणे इथं घेतात बनवून वगैरे देत तुम्ही वाचू शकता हे सगळं गावाला तर मी म्हणते ना किडा दातात असतो काय नाही काय कायच्या कुठं किडा असतो बघा बघा सोमगडा बसला इथं मी गाडी चालवते इथं चांगला शिट बसलेला किंवा पुढे मग व्हिडिओ काढते सेल्फीने म्हणजे किती अंगात बसते बघा त्याच्या पुढे बसलायचा बघा व्हिडिओ काढायला बघा मी गाडी चालली स्लो मध्ये म्हटलं मला पुढे बसायचं आहे वरती व्हिडिओ काढाय बघा मॉनिटर बसलाय पुढे किती मस्त आहे त्याच्या म्हणजे काय बोलायचं सांगा अशा पोरांना काय बोलायचं सांगा मला पुढं पवनचे काही बसला व्हिडिओ काढ तर आम्ही आलो अशा मुहूर्तावर सगळं बघा हे हॉटेल सगळी बंद आहेत पहिली गोष्टी सगळी मच्छी बनवणारे हॉटेल आहेत आणि मी ह्याच्यात प्युअर व्हेजिटेरियन हा एकटा काय खाणार नाही म्हणते आता बंद आहे त्याचा कसं विषय झाला आज आलो मंगळवारच्या मुहूर्तावर पाठीमागं हॉटेल्स वगैरे आहेत पण आम्ही आलो चुकीच्या मुहूर्तावर काय डॅमचं पूर्ण त्यात पूर्ण पाणी लो आहे झाले बघून वगैरे फिरून काही बसलो मॉनिटर बसला तुम्हाला दाखवतो हे मध्ये पवन चक्की वगैरे बघा पाऊस काय पडलाच नाही वाटतं नुसतं सकाळ जर नुसतं असं वातावरण आहे पाऊस काय पडू ना काय नाही पाटील ठीक आहे आम्ही निघालो सातारला मला वाटतं जाताना पडेल आम्हाला आता निघतो आम्ही सातारसाठी भावानो मला दाखवतो आधीमध्ये काय दिसलं चांगला तर